काय ग सुनबाई, मी बरेच दिवस झाले बघताव. लग्नाच्या आधी माझा मुलगा किती गुबगुबीत होता. तुझ्या हातान दिल्यापासून नुसता सुकत चाललाय. हो ना सासूबाई, लग्नाआधी फक्त आईच्याच हातचा खायचा. आता स्वतःची बुद्धी चालवतो ना, त्याच्यामुळे वजन कमी झालाय. मोबाईलवर राहून जरा जास्त हुशार झाली. गप्प बस. माझा बीपी 180 हो झालाय. तुला काय सल्ला द्यायचा ते सांगला असता. हो सासूबाई, आता तो जेव्हा 300 वर जाईल ना, तेव्हा काय सल्ला सांगायचा ते सांगा, तेव्हा मला चालेल. हा म्हणजे मी भैंस पानी में. अहो, बीपीचा अर्थ काय आहे? बीपीचा बी म्हणजे बायको, ती म्हणजे पाठीवर. म्हणजेच बायको पाठीवर असते ना, तेव्हा बीपी वाढणे साहजिकच. सरळ उत्तर कधी देता नाहीत. सुनबाई, तू काय भाजी युट्यूब वर बघून बनवते काय? हा, भाजीची चव तुमच्या भाजी सारखीच होते. ते ठीक आहे, पण जरा घरातल्या वस्तू पुन्हा लक्ष दे. देते ना, म्हणून तर सगळं व्यवस्थित चाललंय. काय ग, तुम्ही आज परत मोबाईलवर शॉपिंग केली? घर सुंदर दिसा म्हणून गुंतवणूक करते. तुझ्या जवळ ना उत्तर येत असतात. कारण या माग गुरु तुम्हीच आहेत ना. देवा देवा. आमच्या येली इतका मोबाईल लावता, कामा द्या मग असाची. आता जो फोन आहे म्हणून तर काम लवकर होत्यात. आज जरा भाजी मीठ जास्तीत झाला होता. भाजीत प्रेम जास्त पडला सर, म्हणून. तू आजकाल लय लेट उठतेस. तुम्ही लवकर उठतात ना, म्हणून तुम्हाला असं वाटतो. अरे कहना क्या चाहते हो? बात कुछ समझ न आए. मंडळी, या जगात सर्वात महत्वाचं म्हणजे नाती. त्यात पहिलं नातं म्हणजे आपल्या आईचं. ती आपल्याला 9 महिने पोटात ठेवते आणि जन्माला घालते. दुसरं नातं म्हणजे आपल्या वडिलांचं. ते आपलं पालनपोषण करतात. तिसरं नातं म्हणजे आपल्या गुरुजींचं. ते आपल्याला चांगलं शिक्षण देऊन आपल्याला चांगला मोठा माणूस बनवतात. आणि सर्वात महत्वाचं नातं म्हणजे चौथं नातं, ते आपल्या बायकोचं. ते या सर्वावर भेटते. काय आताच्या सुना, आम्ही काय सुना नव्हतो काय? हिला याला आवाज दिला तरी आवाज ये नाही. आम्ही सासूचा शब्द खाली पडून देत नव्हतो. या आजकालच्या पोरी. माझं चुकलं वाटतं. मी ना आता सासूबाईंचा एकही शब्द मोडणार नाही. काय बघते नसत्या नाकाची? चालते बघ कशी फेगरी. माझ्या पोराची जरा पण पाठ सोडित नाही.